वाल्मिक कराडच्या समर्थकांवर दुःखाचा डोंगर. वाल्मिक कराडचा जेलमध्येच खेळ खाल्लास. संतोष देशमुख प्रकरणात एक आज अनोखं वळण आले. संतोष देशमुख प्रकरणात मोठा ट्विस्ट. गुप्त रेकॉर्डिंगने वाढवल्या कराडच्या अडचणी. वाल्मिक कराडच्या समर्थकावर दुःखांचा डोंगर. वाल्मिक कराडच्या जेलमध्ये खेळ खल्लास. संतोष देशमुख प्रकरणात एक असं अनोखं वळण आलंय की ज्यामुळे वाल्मिक कराडचे समर्थक अक्षरशः रडू लागलेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्र एकीकडे खुश झाले तर आरोपीच्या गोटात शमशान शांतता पसरलेली आहे. कारण अचानक एक अशी रेकॉर्डिंग बाहेर आलेली आहे, एक अशी गुप्त रेकॉर्डिंग जी आजपर्यंत पद्धतशीरपणे दाबून ठेवलेली होती. होय मित्रांनो, गुप्त ठेवली होती आणि ज्यामुळे आरोपीचा अंत झाला. ही रेकॉर्डिंग आजवर कोणालाच माहित नव्हती. आरोपी म्हणायचा, माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही, मी त्या ठिकाणी नव्हतोच, मी घटनास्थळापासून शेकडो किलोमीटर दूर होतो. पण अचानक एक गुप्त कॉल रेकॉर्डिंग उघड झाल्यामुळे जे घडलं ज्याचा कोणी विचारच केला नव्हता, एक असा नवीन पुरावा आहे ज्यामुळे वाल्मिक कराडच्या समर्थकावर आता दुःखाचा डोंगर कोसळला. कारण की कोर्टाने बंद दारावर एक सुनावणी केलेली आहे. या सुनावणीची जो आरोपी आहे ते मोठा ठरलेला आहे. ज्याला सगळेजण घाबरत होते, बीड जिल्ह्यात ज्याची दहशत होती, तोच आरोपी ढसाढसा रडू लागला. मग अचानक असं काय झालं की वाल्मिक कराडच्या दहशतीने अखेरचा श्वास घेतला? काय आहे त्या रेकॉर्डिंग मध्ये? त्या रेकॉर्डिंग मंच कोणतं नाव मोठं समोर आलं आहे ज्यामुळे महाराष्ट्राला मोठा भूकंप झालाय? आज अचानक कोर्टात नेमकं काय घडलं? उज्ज्वल निकम यांच्या हा ऐतिहासिक विजय झाला असं का मानलं जातंय? नेमकं काय प्रकरण आलंय समोर, पाहूया. आज अचानक कोणती रेकॉर्डिंग बाहेर पडली? रेकॉर्डिंग मध्ये कोणतं नाव समोर आलं की ज्यामुळे वाल्मिक कराडच्या समर्थकावर दुःखाचा डोंगर निर्माण झाला? चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. बीड जिल्ह्याला हादरून सोडणाऱ्या संतोष देशमुख प्रकरणात आज एक असा अनोखा वळण आलाय ज्यामुळे वाल्मिक कराडच्या समर्थकावर दुःखाचा डोंगर कोसळला. संपूर्ण महाराष्ट्रात एका बाजूला जल्लोष सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला आरोपीच्या गोटात शमशान शांतता पसरलेली आहे. गेल्या अनेक दिवसापासून प्रश्न विचारला जात होता की संतोष देशमुखांना कधी न्याय मिळेल, कधी आरोपींना पापाची शिक्षा मिळणार. पण अखेर आज उघड झालेला आहे, कारण सगळे पुरावे कोर्टाकडे जमा झालेले आहे आणि या पुराव्यानुसार शिक्षा असती, पण एवढी मोठी शिक्षा झाली नसती. पण अचानक एक पुरावा समोर आल्यामुळे, जी गुप्त रेकॉर्डिंग समोर आल्यामुळे अखेर वाल्मिक कराडच्या जेलमध्ये खेळ खल्लास झालेला आहे. एक अशी रेकॉर्डिंग जी कुणालाच माहित नव्हती, जी कुणालाच कळली नव्हती. तिच्यात एक असं अनोखं नाव समोर आलंय की जे ऐकून आरोपी ढसाढसा रडायला लागला. समर्थकावर दुःखाचा डोंगर निर्माण झाला. अचानक असं काय झालं? अतिशय धक्कादायक गोष्ट आज या प्रकरणामध्ये झाल्याचं आहे. संतोष देशमुख यांच्या ज्या प्रकरणाला तब्बल 1 वर्ष उलटले, आजपर्यंत कराडचे समर्थक छाती ठोकून सांगत होते की आमच्या अण्णाच्या यांच्याशी काही संबंध नाही. अण्णा तर घटनास्थळी नव्हते. समर्थकाचा असा दावा होता की ज्यामुळे सगळे अक्षरशः रडू लागले. अण्णा निर्दोष आहे आणि खरंच पुराव्यामध्ये तसं काही सापडत नव्हतं. वाल्मिक कराड तिथे नव्हताच हे पुराव्यामधून सिद्ध होत होतं. पण अचानक एक रेकॉर्डिंग बाहेर आल्यामुळे समर्थकाच्या पायाखालची जमीन सरकली. अखेर आरोपीचा जेलमध्येच खेळ खल्लास झालाय. बाहेर आल्यावर आम्ही याची हत्तीवरून मिरवणूक काढू, पण म्हणतात ना, कायद्याने हात लांबे असतात आणि अगदी तसंच घडलं. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कोर्टामध्ये आज असा चक्रव्यूह रचलाय की ज्यामधून आता सुटणं शक्य नाही. समर्थकांना वाटत होतं तारीख पे तारीख पडेल, पण कोर्टाने अचानक चार्ज फ्रेमिंग म्हणून दोषारोप निश्चित केलेला आहे. हे तर आपल्याला माहीतच आहे. पण वाल्मिक कराड हा आता केवळ संशयित नाही राहिलेला नाही, तर त्याला आता संपूर्ण कटाचा मास्टरमाइंड ठरवण्यात आलेला आहे. आता मास्टरमाइंड ठरलाय, पण रेकॉर्डिंग मध्ये कोण कोणाचं नाव समोर आलेलं आहे देखील हा मुद्दा आहे. कोर्टाच्या आवारात आज अचानक गर्दी होती. न्यायाधीश पटकन आले, खुर्चीवर बसले. त्यांनी आरोपीला पहिला प्रश्न विचारला, तुमच्यावर लावलेले आरोप तुम्हाला न्याय मिळाले आहेत का? यावर कराडने नेहमीप्रमाणे राजकीय उद्देशाचा पाढा वाचायला सुरुवात केली. तो म्हणाला, मला राजकीय कारणातून फसवण्यात आलं, मला बोलण्याची संधी द्या, असं ओरडून सांगत होता. पण न्यायाधीशांनी त्याला तिथेच फटकारलं, हे भाषण देण्याचं जागा नाही, जेवढं विचारलं तेवढं उत्तर द्या. कोर्टाने स्पष्ट केलं की आता चर्चा नाही, आता थेट पुराव्यासह काम होणार. याच वेळी आरोपीचे पाय थरथर कापायला लागले. ज्यांनी हाताची एकेकाळी दहशत माजवली होती, जो आवाज अक्षरशः ऑर्डर देत होता, आज तोच हात आणि आवाज अक्षरशः कापत होता. कारण ज्याला समजलं होतं उज्ज्वल निकम याच्या पुढे अशा गोष्टी काही आहेत की ज्याला आता खेळ संपू शकतात. सरकारी पक्षाने आज 1 नव्हे 2 नव्हे 33 व्हिडिओ क्लिप सादर केले आणि 23 व्हिडिओ क्लिप्स मध्ये काय होतं? अचानक कोर्टाने हा फैसला घेतल्यामुळे 23 क्लिप समोर आल्या होत्या. ज्या पद्धतीने एका सामाजिक कार्यकर्त्याला, एका सरपंचाला अमानवीय वागणूक देण्यात आली, चित्रीकरण स्वतः आरोपीनेच केलं होतं. त्याला वाटलं व्हिडिओ दाखवून आपल्याला दहशत माजवता येईल, पण हेच व्हिडिओ अचानक त्याचा फारसा दोष बनलेला होता. अखेर व्हिडिओ दाखवण्यात आला, पण खरे खेळ आली त्या रेकॉर्डिंगमध्ये. या रेकॉर्डिंगमध्ये काय होतं की ज्यामुळे वाल्मिक कराडवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे? अक्षय शाह
अक्षरशः जेलमध्ये खेळ संपलेला आहे. कराडचे वकील वारंवार सांगत होते की मकोका चुकीचा लावलाय, पण कोर्टाने ते अस्पष्ट फेटाळून लावलेले आहे. संघटित गुन्हेगारी, खंडणी आणि एक निष्पाप व्यक्तीचा शेवट, या सगळ्या गोष्टी आता सिद्ध होत आहे. कराड एकच गोष्ट वारंवार सांगत होते. तो कोर्टामध्ये ओरडून सांगत होता की मी तिथे नव्हतो, माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही. पण कोर्टाने एक अशी त्या ठिकाणी रेकॉर्डिंग समोर आणली ज्यांच्यावर वाल्मिक कराडच्या समर्थकाच्या गोटात त्या ठिकाणी दहशत निर्माण झाली. आता वेळ आलेली आहे या सर्वात मोठ्या पुराव्याची की ज्याने वाल्मिक कराडचा अहंकार मातीमोल केला जाईल. त्याच्या दहशतीने शेवटचा श्वास घेतला, कारण ती रेकॉर्डिंग जेव्हा उघड झाली तेव्हा कोणालाच वाटलं नव्हतं रेकॉर्डिंगमुळे काय होईल. पण अखेर कोर्टासमोर उज्ज्वल निकम यांची गुपित रेकॉर्डिंग प्ले केली तेव्हा संपूर्ण कोर्टात शांतता पसरली होती. या रेकॉर्डिंगमध्ये वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांचं संभाषण होतं. कराड जो दावा करत होता की माझेच काही संबंध नाही, तो दावा एका ऑडिओने संपवला. मग त्या ऑडिओमध्ये काय होतं? त्या ऑडिओमध्ये सांगण्यात आलं होतं की ज्यामुळे या प्रकरणाचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड संपूर्ण आलेला आहे. हे जवळपास आता निश्चित झालेलं आहे. वाल्मिक कराडच्या या रेकॉर्डिंगमध्ये काय आलंय, कोणतं मोठं नाव यांच्यात घेतलेलं गेलंय, काय महाराष्ट्रात यांच्यामुळे भूकंप होणार. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की कोर्टाने रेकॉर्डिंग प्ले करण्याआधी चार्ज फ्रेमिंग केलं होतं, म्हणजे आरोपी निश्चित हे झालेले होते. या निश्चित आरोपी होऊ नये म्हणून आरोपीने एकेवेळी प्रयत्न केला होता. मला दोषमुक्ती मिळावी यासाठी अर्ज वेगवेगळ्या पद्धतीने केले होते. कोर्टाची सुनावणी लांबणी म्हणून की वेगवेगळे नाटक देखील करण्यात आलेले होते आणि त्याने पूर्ण केले होते. बऱ्याच वेळा बेलसाठी अर्ज केलेला होता. तब्बल 20हून अधिक वेळा या प्रकरणाची सुनावणी झाली होती. वेळोवेळी त्या ठिकाणी याच्यामध्ये डिले करण्यात आलेला होता. पण अखेर रेकॉर्डिंग समोर आल्यामुळे अखेर कोर्टाने हा तो ऐतिहासिक निर्णय घेऊन टाकला. मग रेकॉर्डिंगमध्ये नेमकं काय होतं की ज्यामुळे अक्षरशः कराड, ज्याला डॉन समजलं जायचं, त्यांची दहशत संपूर्ण बीडमध्ये होती. अखेर तोच मास्टरमाइंड आता गिद्ध झालाय. या प्रकरणात त्याला कठोर शिक्षा होणार. त्या रेकॉर्डिंगमध्ये कराड स्पष्टपणे आदेश देताना ऐकू येते. तो म्हणतोय की जो आपल्या कामात आडवा येईल तर त्याला कायमस्वरूपी आडवा करा. जर आपल्या कामात किंवा आपल्या खंडणी देण्यामध्ये जर आडवा येत असेल तर त्याला कायमचा आडवा करा. अशा पद्धतीने आदेश तो देताना दिसला. हे शब्द कराडचे होते. हे ऐकल्यानंतर आरोपी स्वतःला डॉन समजत होता. तो भर कोर्टात लहान मुलासारखा अगदी रडू लागला. ज्या मास्टरमाइंडने लांब बसून हा डाव आखला तोच मास्टरमाइंड आता पुराव्यानिशी जगासमोर आला होता. या एका वाक्यामुळे त्याची जन्मठेप नाही तर रेअर ऑफ द रेअर केस म्हणून फाशीची शिक्षा होऊ शकते. आता पुढील सुनावणी जी आहे ती 8 जानेवारीला आहे. याची अंतिम निकाल लागण्याची शक्यता आहे. आता पहा, कायद्याने दाखवून दिले की तुम्ही कितीही मोठे असले तरी संविधानापेक्षा मोठे नाही, हे देखील आता इथून पुढे दिलेले आहे. पहा, जरी आरोपी किती हुशार असला तरी शितापायी पुण्य किंवा गुन्हा जारी केलेला आहे आणि हे गुन्हा जारी राहणार आहे. लक्षात घ्या, हे सर्वात महत्त्वाची बाब आहे की गुन्हेगारी ही किती पण लपून असली तरी एक ना एक वेळेस त्याला समोर यावेच लागते. कानून हा सर्वांसाठी सारखा आहे आणि संविधान या सर्वांसाठी लागू होतो. या गोष्टीने इथे सिद्ध करत आहे. किती पण तुम्ही मोठे डॉन असले तरी तुम्हाला असुरक्षितता बाळगा येणार नाही. तुमची खोटी आणि पसरवणारी माहिती ही सर्वांसाठी दिशाभूल करू शकते, परंतु न्यायासमोर नाही होऊ शकत. तरी कायदा एक ना एक दिवस त्याला आणि पापाची शिक्षा देतेच असतो. आणि नक्कीच आता पुढील सुनावणी 8 जानेवारीला आहे. 8 जानेवारीला यावर अखेरची सुनावणी होऊ शकते आणि नक्कीच यांना शिक्षा देखील जाहीर होऊ शकते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.